तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तुम्ही जे खाऊन टाकता ना आणि त्याचा म्हणता काय उपयोग. तर आज त्याच्यापासूनच मी तुम्हाला छान टुटी फ्रुटी बनवून दाखवणार आहे. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी आहे ना, आपण कलिंगड खातो आणि उरलेला भाग टाकून देतो. बघा तुम्ही, असा उरलेला भाग टाकून देतो आणि म्हणतो की आता ह्याचा काय उपयोग आहे. तर असं नाही आहे बरं का, ह्याचा खूप काही उपयोग होतो आपल्याला. त्यासाठी आहे ना, मी कलिंगड धुवून घेतलेली आहेत आणि त्याचा जो वरचा भाग आहे ना लाल, तो ना सगळा लाल भाग काढून घेतलेला आहे. हे बघा, हळूहळू सगळा लाल भाग काढून घेतलेला आहे. असंच करून आपण सगळ्या कलिंगडाच्या सालींचे लाल भाग काढून घ्यायचा, तो बाजूला करायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. हे बघा असा. आता हे स्वच्छ ना सगळ्या साली पाण्यामध्ये ठेवून धुवून घ्यायच्या. आपण आता सगळ्याचा लाल भाग जेवढा जमेल तेवढा आपण काढून घेतलेला आहे. आता तो पाणी घालून हळूहळू धुवून घेऊया. स्वच्छ अगदी धुवून घ्यायचा. आता आपण त्याचे टुटी फ्रुटीसारखे छोटे काप करायला सुरुवात करायची. आता ह्याचे काप तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही करू शकता. इथं आता मी ट्राय केलेलं होतं असं काढून काप करायचे, पण ते काय मला नीट जमला नाही. त्याच्यामुळं मी त्याचेच असे त्या कलिंगडाच्या कापांवरतीच काप केलेले आहेत. हे बघा, असे काप केलेले आहेत त्याच्यावरतीच, बारीक बारीक काप केलेत. आता ते काढून घेऊया. हे बघा, असे छान निघतात ते. असे सालीसारखे काढण्यापेक्षा ना, आपण त्याच्यावरतीच असे कापले की खूप छान निघतात, पटापटा होतं. आणि तसं तर आपण या पद्धतीनं सगळं काढून घ्यायचं आहे हळूहळू प्रत्येक सालीचं. आणि हो, हात सांभाळून करा, नाहीतर हात कापून घ्याल हे कापायच्या नादात. मी आता एक एक साली करून सगळ्या सालींचं ना हे छान असं कापून घेतलंय. तर या पद्धतीनं ना असे छान मी काप करून घेतलेले आहेत. छान सुट्टी सुट्टी बारीक मोठी साईज झालेली आहे तयार. आता आपण गॅसवरती एका पातेल्यामध्ये थोडं पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आणि त्याच्यामध्ये जे आपण टुटी फ्रुटीचे काप केलेले होते कलिंगडाचे, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. छान आता तापले पाणी, थोडंसं गरम झाले की मग त्यात टुटी फ्रुटीज तयार करायला तुकडे टाकून घ्यायचे. ते छान असे त्याचा रंग पिवळा होतो बरं का उकळल्यानंतर. ते छान शिजले ना की थोडे ट्रान्सपरंट देखील होतात आणि उकळल्यानंतर पिवळे देखील होतात. छान एक दोन उकळी आणायची त्याला, मस्त अगदी. थोडंसं ढवळत राहायचं. तर ना आता आपलं छान उकळी आलेली आहे बघा. थोडासा लालसर आणि थोडासा पिवळसर असा रंग आलेला आहे. तुम्हाला आता दिसताना एवढं दिसत असेल, पण ते वाळल्यावरती ना खूप थोडंसं होतं. आता आपण थोडंसं शिजले का बघूया पाण्यात टाकून. नाही शिजलेलं आहे, त्यामुळे थोडंसं परत आपण एक उकळी काढूया. मी 2 पळ्या घेऊन बघितल्या होत्या, पण नाही शिजलं ते. पण म्हटलं एक उकळी काढूया आणि मग गाळून घेऊया. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि पातेलं बाजूला केलेलं आहे. आता दुसरं पातेलं ठेवून आपण थोडंसं, जास्त पण नाही, तुम्ही छोटा ग्लास असतो ना आपला पाणी प्यायचा, त्याच्यामध्ये तेवढंच पाणी घेऊन ते गरम करत ठेवायचं. आणि त्यात आपण जी पळी होती ना मगाची, ती 2 पळी साखर घातलेली आहे आपण, आणि ती देखील छान वितळवून घ्यायची आणि एक उकळी काढायची त्याला. छान ते साखर वितळस तोपर्यंत हलवायचं. साखर काय गरम पाण्यामध्ये लगेच विरघळते. आता बघा, आपली साखर छान वितळली आहे. त्याच्यामुळे ना आपण काय करूया, आता जे आपण
कलिंगडाचे काप कापून घेतलेले होते ते छान पाण्यातून त्या गाळून घेऊया. पाणी वेगळं काढून घेऊया त्यातलं. आता हे बाजूला करून घेऊया थोडं थोडं करून. आता आपण सगळं ते काप केलेले होते ते साखरेच्या पाकामध्ये घातलेले आहेत. आता ते साखरेच्या पाकात ना 1-2 छान उकळ्या काढायच्या. जास्त देखील नाही शिजवायचं, मऊ होईल नाही तर ते. 1-2 छान उकळ्या काढून घ्यायची. तर बघा किती छान उकळतंय. त्यात कसा रस सगळा मुरला पाहिजे. आता आपण हे साधारण 2 तास तरी मुरत ठेवणार आहोत. आता 2 तासानंतर आहे ना मी हे झाकण उघडून पाहिलं तर थोडाफार पाक त्यांनी शोषून घेतलेला होता. तर त्याचं आता मी पाकातलं सगळं पाणी वेगळं करून आणि टुटी फ्रुटी वेगळ्या करून असं बाजूला केलेलं आहे. आता त्याला आपण कलर करूया, म्हणजे आता कलर मिक्स करूया त्यात आपण. असं मी चाळणी खिसणीमध्ये वर काढून ठेवलेलं होतं. आता ना मी इथे फूड कलर घेतलेले आहे. हा लाल फूड कलर घेतलेला आहे. हा हिरवा फूड कलर घेतलेला आहे आणि दुसऱ्याकडं मी केशरी फूड कलर घेतलेला आहे. पिवळा फूड कलर आहे हा, केशरी दिसत असला तरी. आता त्या सगळ्यांमध्ये आपण टुटी फ्रुटी मिक्स करून घेऊया. तुम्ही वेगळे देखील कलर घेऊ शकता. माझ्याकडे एवढेच कलर होते त्यामुळे मी एवढेच कलर घेतले. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ना अशा प्रकारे आपल्या टुटी फ्रुटी तयार करून झालेली आहे. पण अजून त्याच्या पुढं थोडीशी प्रोसेस आहे. तर एका डिशमध्ये मी एक स्वच्छ रुमाल ना हातरून घेतलेला होता आणि त्याच्यावरती या टुटी फ्रुटी छान पसरवून घेतल्या होत्या वाळण्यासाठी. आता या छान ना फॅन खाली किंवा तुम्ही उन्हात देखील ठेवू शकता, पण मला वाटते उन्हात ठेवायची गरज नाही. या फॅन खालीच एवढ्या सुकल्या की छोट्या होतात. उन्हामध्ये तर त्या धाईशाच होतील, दिसण्याशाच होतील. त्यामुळे तुम्ही फॅन खालीच ठेवा. साधारण रात्री जर तुम्ही केलं ना तर रात्रभर ठेवा. हे सकाळी तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर हे बघा एका रात्रीत केवढं केलेलं आणि ते केवढंसं झालंय बघा अकसून. तर तयार आहेत आपले कलिंगडाच्या सालीपासून टुटी फ्रुटी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अशाच व्हिडिओंना फॉलो करत राहा. धन्यवाद.